तर ज्यांना ठाकरेंनी मोठं केलं ते ठाकरेंचेच झाले नाहीत। हा सगळा पैशांचा खेळ आहे, जनता चवताळून उठेल असं चंद्रकांत खैरे म्हणालेत। राऊतांनी सांगितलेल्यापेक्षा जास्त टोकन दिलं गेलंय असं खैरेंचं म्हणणं आहे। ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, आपण बघतोय तुमचे 6 खासदार जे आहेत ते आता पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत। नाही, ते आता 6 जण सभापती ओम बिर्लाकडे जाऊन त्याने गट स्थापन केला, हे त्याने गद्दारी केली। या गटाला मी सांगेल, तो गट आता आहे फुटीर गट, त्या गटाला मी सांगेल की जर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव साहेब जे तुम्ही झाले नाही, ज्यांनी मोठं केलं त्यांनी झाले नाही, तर यांच्या कधी होणार? याला पण काही तुम्ही धोका देणार? तर अशा पद्धतीने हे फाडाफोड करत असेल, म्हणजे शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, फाटाफूट करून तुम्ही काय त्या ठिकाणी तुमचं बळ वाढवता का? ते बळ वाढवून फायदा नाही आहे, हे खोटं बळ आहे, हे खोटं बळ आहे। आणि किती जरी त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे आज फुटल्यानंतर शिवसैनिक चवताळून उठतो, तर मला दुःख झालं की माझ्या मराठवाड्यातले हे 3 जण गेले। वेळ प्रसंगी मला कोणी विचारलं, मी सांगेल कोणी दिले पैसे, मला माहीत आहे ते कोणी दिले, मीच विचारतो। कशाला सांगू? संजय राऊत साहेबांनी सांगितलं की काही टोकन दिलं, टोकन ते म्हटले तेवढं नाही, त्यापेक्षा थोडं जास्त आहे टोकन। लोक जनता पण चिडलेली यांच्यावर, पैशाने सगळं राजकारण चाललं ना, पैशाने प्रामाणिकपणाचं कुठं राजकारण चाललं, लोकांना पटत नाही। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती।